नमस्कार. आता राज्यातील नागरिकांसाठी इथून पुढे प्रवास करताना फक्त ओळखपत्र दाखवून किंवा आधार कार्ड दाखवून सवलत मिळणार नाही. सरकारने एस टी प्रवाशांसाठी एक नवीन नियम लागू केला आहे. सरकारने एस टी प्रवाशांसाठी एक नवीन नियम लागू केला आहे. विशेष करून ज्येष्ठ नागरिक, महिला आणि विद्यार्थी ही माहिती नक्की ऐकू शकता, नाहीतर तुमची जी सवलत आहे ती बंद होऊ शकते. मुख्य माहिती काय आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ. राज्य मार्ग परिवहन एस टी महामंडळाने प्रवासातील सवलती मिळवण्यासाठी आता NCMC नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड अनिवार्य केले आहे. एस टी बसमध्ये विद्यार्थी, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, महिला आणि इतर असे मिळून सुमारे 35 प्रकारच्या प्रवाशांना सवलत दिली जात होते. आता ही सवलत मिळवण्यासाठी हे कार्ड आवश्यक राहणार आहे. या कार्डसाठी नोंदणी सुरू झाली आहे. आतापर्यंत सुमारे 10,000 प्रवाशांनी नोंदणी केली आहे. हे कार्ड डेपो आणि विभागीय कार्यालयात बनवून मिळत आहे. बस स्थानकावर जाऊनही याची नोंदणी करता येते. ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना सोयीसाठी 3,000 पेक्षा जास्त अधिकृत एजंट हे सरकारकडून नेमले गेले आहेत. एजंटकडून ही कार्ड काढता येईल. नवीन कार्ड काढण्यासाठी 199 रुपयाचे शुल्क लागणार आहेत. जुने कार्ड परत दिल्यास 149 रुपयात नवीन कार्ड मिळेल. कार्डमध्ये किमान 100 रुपये ठेवणे आवश्यक आहे आणि या कार्डचा रिचार्ज तुम्ही 50 रुपयाच्या पुढे करू शकता. रिचार्ज ETIM मशीन अधिकृत वेबसाईटवरून करता येईल किंवा मोबाईल ॲप एजंटकडून करता येणार आहे. विद्यार्थ्यांना त्यांचा सरळ क्रमांक जोडून कार्ड मिळणार आहे. ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना आधार कार्ड जोडलेले कार्ड मिळणार आहे. दिव्यांगांसाठी UDID क्रमांक जोडलेला कार्ड दिला जाईल. तसेच स्वातंत्र्य सैनिक, पत्रकार आणि पुरस्कार विजेत्यांना विभागीय कार्यालयातून कार्ड दिले जाणार आहे. पूर्वी अनेक जण खोटे ओळखपत्र दाखवून सवलत घेत होते, त्यामुळे आता योग्य व्यक्तीलाच सवलत मिळावी म्हणून हे कार्ड सुरू केले जात आहे. या कार्डमुळे सवलतीची नोंद व्यवस्थित होईल आणि पारदर्शकता वाढवली जाईल. ज्येष्ठ नागरिकांसाठी म्हणून जे ज्येष्ठ नागरिक एस टीने प्रवास करतात त्यांना लवकरात लवकर NCMC कार्ड काढून घ्या, नाहीतर पुढे सवलत मिळण्यात अडचण येऊ शकतं. बस स्थानकावर किंवा एजंटकडे जाऊन सहज कार्ड बनवता येऊ शकतं. ही माहिती इतर ज्येष्ठ नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवा. व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओबद्दल माहिती तुम्हाला कशी वाटली मला नक्की एकदा कमेंट करून कळवा आणि हा व्हिडिओ व्हॉट्सअपवर किंवा इतर ग्रुपवर तुम्ही शेअर करू शकता. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.